नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी गंगाधर हंडे आपल्या सर्वांचे आपल्या युट्यूब चॅनलवर हार्दिक स्वागत करत आहे. तर मित्र आज झालेल्या एस-एस-सी बोर्ड परीक्षेमध्ये इतिहास व राज्यशास्त्र या विषयांची आज आपण या व्हिडिओ अंतर्गत आन्सर की पाहणार आहोत. तर मित्र 2 दिवसापूर्वी मी जे व्हिडिओ अपलोड केलेले होते त्यातील बरेच प्रश्न या प्रश्नपत्रिकेमध्ये आपणास आलेले आहेत, ते पण आपण पाहिले असतील. तर सुरू करूया. उत्तरपत्रिका मार्च 2023 इतिहास राज्यशास्त्र. तर यामध्ये प्रश्न पहिला जो होता तो म्हणजे दिलेल्या पर्यायापैकी योग्य पर्याय निवडून विधाने पूर्ण करा. यामध्ये 3 विधाने आहेत. त्यापैकी पहिले विधान जे विचारले होते ते म्हणजे लिओनार्दो द विंची या जगप्रसिद्ध इटालियन चित्रकाराने रेखाटलेल्या टिंबटिंब या चित्राचा समावेश लूव्र संग्रहालयात आहे. तर यासाठी पर्याय होते नेपोलियन, ब मोनालिसा, क हॅन्स स्लोअन आणि दुसरा जॉर्ज. तर यापैकी योग्य उत्तर जे आहे ते म्हणजे मोनालिसा. त्यानंतर दुसरे विधान आहे थॉमस कुकने टिंबटिंब विकण्याचा एजन्सी व्यवसाय सुरू केला. यासाठी पर्याय जे होते ते म्हणजे हस्तकौशल्याच्या वस्तू, ब खेळणी, क खाद्यवस्तू आणि पर्यटन तिकिटे. तर यापैकी योग्य उत्तर जे आहे ते म्हणजे पर्यटन तिकिटे. त्यानंतर तिसरे जे विधान आहे ते म्हणजे 19व्या शतकात स्त्रियेविषयी लेखन करणाऱ्या लेखिकेमध्ये टिंबटिंब यांचे नाव अग्रणी आहे. यासाठी पर्याय ताराबाई शिंदे, ब पंडिता रमाबाई, क मीरा कोसंबी आणि शर्मिला रेगे. तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ताराबाई शिंदे. अशा प्रकारे आपण जर लिहिला असताल तर आपणास 3 पैकी 3 गुण मिळाले. त्यानंतर प्रश्न पहिला ब जो आहे तो म्हणजे दिलेल्या प्रत्येक गटातील चुकीची जोडी ओळखा. पहिली जी गट आहे त्यामध्ये शहरे आणि ग्रंथालय दिलेले आहेत. त्यामध्ये 1 कोलकाता नॅशनल लायब्ररी, नेहरू मेमोरियल म्युझियम अँड लायब्ररी. त्यानंतर 3 हैदराबाद स्टेट सेंट्रल लायब्ररी आणि 4 पुणे लायब्ररी ऑफ एशियाटिक सोसायटी. तर यामध्ये चौथ्या क्रमांकाची जोडी जी आहे ती जोडी चुकीची आहे. त्यानंतर दुसरा गट आपण पाहूया. दुसरा गट त्यामध्ये 1 कार्ल मार्क्स इंग्लंड, 2 मायकेल फुको फ्रान्स, 3 लिओपोल्ड व्हॅन रँके जर्मनी आणि 4 हेरोडोटस ग्रीस. तर यापैकी चुकीची जोडी आहे ती जोडी क्रमांक 1 कार्ल मार्क्स इंग्लंड. त्यानंतर तिसरा जो गट आहे तो म्हणजे नियतकालिके आणि त्याचा कालावधी. तर यामध्ये पहिली नियतकालिका आहे साप्ताहिक, तर याचा कालावधी 7 दिवस. त्यानंतर दुसरा आहे पाक्षिक 15 दिवस, मासिक 1 महिना आणि त्रैमासिक 2 महिने. तर यामध्ये चुकीची जोडी आहे त्रैमासिक 2 महिने. त्यानंतर प्रश्न दुसरा जो आहे तो म्हणजे पुढील संकल्पना चित्र पूर्ण करा. तर यामध्ये युरोपातील महत्वाचे विचारवंत, मी वारंवार आपणास म्हटले होते की हा प्रश्न अतिशय महत्वाचा आहे. तर यामध्ये आपण उत्तर लिहिले असतील रेने देकार्त, त्यानंतर लिओपोल्ड व्हॅन रँके, त्यानंतर हॉल्टियर, त्यानंतर चौथे विचारवंत जॉर्ज विल्यम फेडरिक हेगेल. त्यानंतर दुसरे संकल्पना चित्र आपण पाहूया. दुसरे संकल्पना चित्र आहे भारतातील गुहाचित्र असलेले राज्य. तर यामध्ये मध्य प्रदेश, त्यानंतर उत्तर प्रदेश, आंध्र प्रदेश, बिहार या व्यतिरिक्त जर आपण कर्नाटक, उत्तराखंड लिहिले असतील तरी चालतील. त्यानंतर तिसरे संकल्पना चित्र पाहू स्वातंत्र्यपूर्व काळातील वृत्तपत्रे. तर स्वातंत्र्यपूर्व काळातील वृत्तपत्रामध्ये केसरी, मराठा, दर्पण, प्रभाकर, ज्ञानोदय असे वृत्तपत्र आपण लिहू शकता. त्यानंतर प्रश्न दुसरा ब जो आहे तो म्हणजे थोडक्यात टिपा लिहा. कोणत्या 2 टिपा आपणास लिहायच्या आहेत. त्यामध्ये पहिली टिप आलेली होती द्वंद्ववाद. तर याचं उत्तर एखाद्या घटनेचा अर्थ लावण्यासाठी परस्पर विरोधी असे 2 सिद्धांत मांडून त्यातून योग्य तर्क लावला जातो, या मांडणीला द्वंद्ववाद असे म्हणतात. जॉर्ज हेगेल यांनी या सिद्धांताची मांडणी केली. त्यानंतर दुसरा मुद्दा दोन्ही परस्पर विरोधी सिद्धांताची उलटसुलट चर्चा केल्यावर दोन्ही सिद्धांतातील सार असलेला समन्वयात्मक मांडणी करता येते. असे न केल्यास मानवी मनाला त्या घटनेचे नीट आकलन होत नाही. थोडक्यात 2 परस्पर विरोधी विचारांच्या चर्चेतून जी समन्वयात्मक मांडणी होते त्या पद्धतीला द्वंद्ववाद असे म्हणतात. त्यानंतर दुसरी जी टीप आहे ती म्हणजे जनासाठी इतिहास. बऱ्याच विद्यार्थ्यांना हे लक्षात आले नसेल, उपयोजित इतिहास म्हणजे जनासाठी इतिहास आहे. तर याचे उत्तर एखादा विषय इतर क्षेत्रामध्ये लागू करणे व त्यातून निघणारे निष्कर्ष प्राप्त करणे म्हणजे उपयोजन होय. त्यानंतर दुसरा मुद्दा इतिहासाची उद्दिष्टे इतर विषयांना लागू करून नवीन निष्कर्ष काढणे यालाच इतिहासाचे उपयोजन असे म्हणतात.
त्यानंतर तिसरा मुद्दा, इतिहासाद्वारे भूतकालीन घटनासंबंधीचे जे ज्ञान प्राप्त होते त्याचा उपयोग वर्तमानात आणि भविष्य काळात सर्व समाजाला कसा होईल याचा विचार उपयोजित इतिहासात केला जातो. त्यानंतर चौथा मुद्दा, इतिहासात सामाजिक, धार्मिक, कला, स्थापत्य इत्यादी घटक समाविष्ट असतात. तसेच या विषयामध्येही इतिहासाचे उपयोजन होते. त्यानंतर पुढे जी टीप आहे ती म्हणजे मराठी रंगभूमी. तर याचे उत्तर, एक, व्यक्तीने किंवा समुदायाने ललित कला सादर करण्याचे स्थान म्हणजे रंगभूमी होय. 19व्या शतकाच्या मध्यात मराठी रंगभूमीचा उदय झाला. विष्णुदास भावे हे मराठी रंगभूमीचे जनक होते. त्यानंतर दुसरा मुद्दा आपण लिहू शकतो की सुरुवातीच्या काळात ऐतिहासिक पौराणिक नाटकाबरोबरच प्रहसने रंगभूमीवर आली. या नाटकांना लिखित संहिता नसे. त्यानंतर तिसरा मुद्दा, थोरले माधवराव पेशवे या नाटकामुळे संपूर्ण लिखित संहिता असलेल्या नाट्य परंपरा सुरू झाली. 19व्या शतकाच्या अखेरीस संगीत नाटकांची परंपरा सुरू झाली. सामाजिक प्रश्न आणि ऐतिहासिक विषय नाटकात हाताळले गेले. त्यानंतर चौथा मुद्दा, मराठी रंगभूमीच्या पडत्या काळात आचार्य आत्रे यांच्या नाटकाने रंगभूमीला सावरले. वि वा शिरवाडकर, विजय तेंडुलकर, वसंत कानेटकर अशा लेखकांनी मराठी रंगभूमीला समृद्धी आणली. त्यानंतर प्रश्न तिसरा जो आहे तो म्हणजे पुढील विधाने सहकारण स्पष्ट करा. कोणती दोन विधाने? तर यामध्ये पहिले विधान विचारले होते ते म्हणजे सर्व प्रसार माध्यमात दूरदर्शन अतिशय लोकप्रिय माध्यम आहे. तर याचे उत्तर, एक, दूरदर्शन हे दृक श्राव्य माध्यम असल्याने ऐकत असलेल्या माहिती बरोबरच त्या संबंधीचे चित्र आपणास प्रेक्षकांना प्रत्यक्षात पाहावयास मिळतात. दूरदर्शन म्हणजे मनोरंजनाचा खजिनाच होय. त्यानंतर दुसरा मुद्दा, जगातील सर्व घडामोडी दूरदर्शनच्या छोट्या पडद्यावर घरच्या घरी बसून पाहावयास मिळतात. त्यानंतर तिसरा मुद्दा, सामाजिक समस्या, शैक्षणिक आर्थिक चर्चा, राजकीय घडामोडी, चित्रपट, खेळ पाहावयास आपणास मिळतात. त्यानंतर चौथा जो मुद्दा आहे तो म्हणजे खेळाडू, नेते, किल्ले, युद्ध इत्यादी गोष्टीवरील माहितीपट दूरदर्शनवर पाहावयास मिळतात. म्हणून सर्व प्रसार माध्यमामध्ये दूरदर्शन हे अतिशय लोकप्रिय प्रसार माध्यम आहे. त्यानंतर पुढील जे विधान होते ते म्हणजे महाराष्ट्रात संत एकनाथाची भारुडे लोकप्रिय आहेत. तर याचे उत्तर, एक, या भारुडामध्ये नाट्यात्मक होती. त्यानंतर दुसरा मुद्दा, भारुडाच्या विषयात विविधता होती. त्यानंतर तिसरा मुद्दा, विनोदाच्या माध्यमातून लोकांना शिक्षण देण्याचा, उपदेश करण्याचा हा प्रकार लोकांनाही आवडला. आणि चौथा जो मुद्दा आहे तो म्हणजे ही भारुडे चालीवर गायली जात असत, त्यामुळे लोकसंगीताच्या आधारे ती गायली जात असत. व्यवहारातील साध्या साध्या उदाहरणातून आणि विनोदाच्या माध्यमातून रचलेले संत एकनाथाची ही भारुडे म्हणून सर्वांना लोकप्रिय आहेत. त्यानंतर पुढील जे विधान होते ते म्हणजे मेजर ध्यानचंद यांना हॉकीचे जादूगार असे म्हटले जाते. तर याचे उत्तर, एक, मेजर ध्यानचंद हे त्यावेळच्या भारतीय हॉकी संघाचे मुख्य खेळाडू व संघनायक होते. त्यानंतर दुसरा मुद्दा, त्यांनी 1928, 1932 आणि 1936 अशा सलग 3 ऑलिम्पिक स्पर्धेत भारताचे प्रतिनिधित्व करून भारताला हॉकीचे स्वर्ण पदक मिळवून दिले. त्यानंतर तिसरा मुद्दा, 1932च्या ऑलिम्पिक मध्ये त्यांनी अमेरिका व जपान विरुद्ध 25 गोल केले. आणि चौथा जो मुद्दा तो म्हणजे आपल्या संपूर्ण कारकिर्दीत त्यांनी राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्पर्धेत 400च्या वर गोल केले. म्हणून मेजर ध्यानचंद यांना हॉकीतील या देदीप्यमान कामगिरीमुळे त्यांना हॉकीचे जादूगार असे म्हटले जाते. त्यानंतर प्रश्न चौथा जो आहे तो आपणास 4 गुणांसाठी आहे आणि हा जो उतारा दिलेला आहे या उतार्यावर आपणास 3 प्रश्न विचारलेले आहेत. यामध्ये पहिला जो प्रश्न होता तो म्हणजे प्राचीन ऑलिम्पिक खेळाची स्पर्धा कोणत्या शहरात चालत असे? तर याचे उत्तर, प्राचीन ऑलिम्पिक खेळाची स्पर्धा ऑलिम्पिया या ग्रीस शहरात चालत होती. त्यानंतर दुसरा मुद्दा, खेळ आणि ग्रीक लोक यांचे नाते कोणत्या काळापासून आहे? तर याचे उत्तर, खेळ आणि ग्रीक लोक यांचे नाते प्राचीन काळापासून आहे. आणि त्यानंतर तिसरा जो प्रश्न आहे तो सोमतवर आधारित आहे. हे आपण आपल्या मनाने लिहू शकता. जसे की मी थोडेसे सांगतो. ऑलिम्पिक स्पर्धेविषयी आपले मत मांडा. तर ग्रीक हे छोटे छोटे नगरराज्य होते आणि या नगरराज्यामध्ये ऑलिम्पिक हा खेळ दर 4 वर्षांनी खेळला जात होता. या काळात नगरामध्ये युद्धबंदी होती. ही स्पर्धा शांतीचे जणू प्रतीकच होते. तसेच या स्पर्धेमध्ये विजय मिळवणे हे मानाचे मानले जात होते. अशा प्रकारे आपले सोमत आपण या ऑलिम्पिक खेळाविषयी लिहू शकता.
त्यानंतर प्रश्न 5वा जो आहे तो म्हणजे पुढील प्रश्नांची सविस्तर उत्तरे लिहा. कोणते 2 प्रश्न आपणास सोडवायचे आहेत आणि विशेष म्हणजे मी 2 दिवसापूर्वी जी प्रश्नपत्रिका टाकलेली होती त्यातीलच 4ही प्रश्न आलेले आहेत. त्यामध्ये पहिला जो प्रश्न आहे तो म्हणजे बखर म्हणजे काय सांगून बकरीचे सविस्तर वर्णन आपणास प्रकार लिहायचे आहेत. तर याचे उत्तर बखर या शब्दाचा कोशातील अर्थ आहे हकीकत, बातमी, इतिहास, कथानक, चरित्र. बखर या फारसी शब्दापासून तो बनला असावा. ज्या काळात मराठीवर फारसी भाषेचा प्रभाव होता त्या काळातील मराठीत बखरी लिहिल्या गेल्या. त्यानंतर बखर हा ऐतिहासिक साहित्यातील एक महत्वाचा प्रकार आहे. शूरवीरांची गुणगान, ऐतिहासिक घडामोडी, लढाया, थोर पुरुषांची चरित्रे याविषयी लेखन आपणास बखरीत वाचायस मिळते. तर बखरीचे प्रकार जे आहेत ते तिसरा मुद्दा. तर बखरीचे प्रकार आहेत चरित्रात्मक बखर, वंशानुचरित्रात्मक बखर, प्रसंग वर्णनात्मक बखर, पंथीय बखर, आत्मचरित्रपर बखर, कैफियत, पौराणिक आणि राजनीतीपर असे बखराचे प्रकार सुद्धा आपणास लिहिता येतील. त्यानंतर पुढील जो प्रश्न आहे तो म्हणजे इतिहासाच्या साधनाचे जतन व्हावे यासाठी किमान 6 उपाय सुचवा. तर याचे उत्तर इतिहासाच्या साधनात लिखित, भौतिक आणि मौखिक साधने यांचा समावेश होतो. या साधनाचे वेगवेगळ्या पद्धतीने जतन करावे लागते. त्यासाठी माझ्या मते पुढील उपाययोजना कराव्यात. त्यामध्ये 1 किल्ले, स्मारके, राजवाडे अशा ऐतिहासिक वस्तूंची नियमित डागडुजी केली पाहिजे. वस्तूंची नासधूस करणे, त्यावर नावे लिहिणे या कारणे हे टाळण्याबाबत उपाय योजावेत. त्यानंतर दुसरा मुद्दा ऐतिहासिक नाणी, हत्यारे इत्यादी वस्तू जपून हाताळाव्यात. त्यांची चोरी होणार नाही याची काळजी घ्यावी. ऐतिहासिक साधनाच्या जतनाकडे कडक कायदे करावेत. त्यानंतर तिसरा मुद्दा ओव्या, लोकगीते आदी मौखिक साहित्याचे संकलन करून ते हस्तलिखित स्वरूपात आणावेत. त्यानंतर पुढील जो उपाय आहे ते म्हणजे चौथा की प्राचीन ग्रंथाचे वाळवी व बुरशी यापासून संरक्षण करावे. ओलसरपणा, दमट हवा यामुळे बुरशी लागते म्हणून त्यांना पाणी लागणार नाही याची काळजी घ्यावी. कीटकनाशक औषधाचा वापर करावा. त्यानंतर 5वा मुद्दा या सर्व साधनाच्या जतनासाठी अनुभवी तज्ञ मंडळीची सल्ले घ्यावेत. आणि 6वा जो मुद्दा आहे तो म्हणजे या साधनांचे महत्व समाजाला पटवून देण्यासाठी विविध उपक्रम हाती घेऊन समाज प्रबोधनाचे कार्य करावे. या साधनाविषयी प्राचीन इतिहासाविषयी जनतेच्या मनात आपुलकी निर्माण केली पाहिजे. हा आपला प्राचीन वारसा आहे याचे महत्व समाजाला पटवून दिले पाहिजे आणि याविषयी लोकांच्या मनात गोडी निर्माण केली पाहिजे. अशा प्रकारे आपण 6 मुद्दे लिहू शकता. 6 ते 7 मुद्दे. त्यानंतर पुढील जो प्रश्न आहे तो म्हणजे पर्यटनाशी संबंधित व्यावसायिक क्षेत्रे स्पष्ट करा. तर याचे उत्तर पर्यटनाच्या संबंधित अशी पुढील व्यावसायिक क्षेत्रे आहेत. त्यामध्ये 1 पर्यटकांच्या राहण्यासाठी असणारी निवासस्थाने म्हणजेच लॉजेस चालवणे, ती बांधण्यासाठी संबंधित असणारे उद्योग. त्यानंतर दुसरा आहे खाद्यपदार्थाची दुकाने, हॉटेल्स, खानावळी इत्यादी उद्योग. त्यानंतर तिसरा आहे हस्तउद्योग व कुटीर उद्योग आणि त्यांच्या विक्रीची दुकाने. त्यानंतर चौथा आहे हॉटेलशी संबंधित दूध, भाज्या, किराणा इत्यादी शेती व पशु उद्योग. त्यानंतर 5वा आहे पर्यटकांच्या वाहतुकीसाठी असणारे बस, रिक्षा, टॅक्सी आदी उद्योग. आणि 6वा आहे प्रवासी एजंट, फोटोग्राफर, मार्गदर्शक म्हणजेच गाईड्स, ठिकाणांची माहिती छापणारे मुद्रक इत्यादी व्यवसायाच्या संधी आपणास पर्यटकामुळे निर्माण होऊ शकतात. त्यानंतर पुढील जो प्रश्न आहे तो म्हणजे अभिलेखागाराच्या व्यवस्थापनात कोणती कामे महत्वाची आहेत. तर अभिलेखागाराच्या व्यवस्थापनात पुढील कामे महत्वाची आहेत. त्यामध्ये पहिला महत्वाच्या नोंदी असलेले कागदपत्रे, त्यात कोणताही बदल न करता सुरक्षित ठेवणे. त्यानंतर दुसरा आहे कागदपत्रांचे वर्गीकरण करून सूची तयार करणे. त्यानंतर तिसरा आहे कागदपत्रे मागणीनुसार शासनाला व नागरिकांना उपलब्ध करून देणे. आणि चौथा आहे जुन्या कागदपत्रांचे वाळवी, दमट हवा इत्यादी पासून संरक्षण करणे. 5वा आहे अभिलेख व्यवस्थापनाविषयी सुधारित कार्यपद्धती अंमलात आणणे. आणि 6वा आहे संगणकीय प्रणालीचा वापर करणे. आणि 7वा आहे विभागीय आणि स्थानिक अभिलेखागार स्थापन करणे. यापैकी कोणतेही 6 मुद्दे आपण लिहिले तरी चालतील. त्यानंतर प्रश्न 6वा जो आहे तो म्हणजे दिलेल्या पर्यायापैकी योग्य पर्याय निवडून विधाने पूर्ण करा. यामध्ये पहिले जे विधान आहे ते म्हणजे पुढील कोणत्या कायद्याद्वारे महिलांना त्यांचे स्वातंत्र्य जपण्यास आणि स्वतःचा विकास साधण्यास अनुकूल वातावरण निर्माण झाले. यासाठी पर्याय अ माहितीचा अधिकार, ब हुंडा प्रतिबंधक कायदा,
क अन्न सुरक्षा कायदा आणि ड शिक्षण हक्क कायदा. तर याची योग्य पर्याय जो आहे तो म्हणजे पर्याय क्रमांक ब हुंडा प्रतिबंध कायदा. त्यानंतर दुसरे विधान आपण पाहू. 1986 साली टिंबटिंब अस्तित्वात आली. तर अ ग्राहक संरक्षण कायदा, त्यानंतर ब कामगार कायदा, त्यानंतर क माहितीचा अधिकार कायदा आणि ड हुंडा विरोधी कायदा. तर याची योग्य उत्तर आहे 1986 साली ग्राहक संरक्षण कायदा अस्तित्वात आला. त्यानंतर प्रश्न 7वा जो आहे तो म्हणजे पुढील विधाने चूक की बरोबर ते सहकारण स्पष्ट करा. कोणती दोन विधाने आपणास स्पष्ट करावायचे आहेत. त्यामध्ये पहिले जे विधान आहे ते म्हणजे संविधानाचे स्वरूप एखाद्या जिवंत दस्तऐवजाप्रमाणे असते. तर याचे उत्तर हे विधान बरोबर आहे. कारण एक संविधान हे लिखित स्वरूपात असले तरी ते ग्रंथात बंद झालेले नसून ते प्रभावी असते. त्यानंतर दुसरा मुद्दा, संविधानात बदलत्या परिस्थितीनुसार बदल करण्याचा अधिकार संसदेला असतो. त्यानंतर तिसरा मुद्दा, संविधानाच्या मूलभूत चौकटीला धक्का न लावता जनतेच्या इच्छा पूर्ण करण्यासाठी संसद असे बदल करू शकते. संविधानाच्या या प्रवाही गुणधर्मामुळे त्याचे स्वरूप एखाद्या जिवंत दस्तावेजाप्रमाणे असते. त्यानंतर दुसरे विधान आपण पाहू. दुसरे विधान आहे विशिष्ट प्रसंगी निवडणूक आयोग एखाद्या मतदारसंघात पुन्हा निवडणुका घेतात. तर याचे उत्तर हे विधान बरोबर आहे. कारण काही वेळा विधानसभेचा किंवा लोकसभेचा एखादा सदस्य आपल्या प्रतिनिधित्वाचा राजीनामा देतो. त्यानंतर दुसरा मुद्दा, एखाद्या प्रतिनिधीचे अकस्मात निधन होते. त्यानंतर तिसरा मुद्दा, निर्वाचित सदस्याने पक्षांतर केले तर पक्षांतर बंदी कायद्याप्रमाणे त्याचे सदस्यत्व रद्द होते. अशा वेळी त्या मतदारसंघाची कामे कोण करणार हा प्रश्न निर्माण होतो. म्हणून निवडणूक आयोग अशा प्रसंगी पोटनिवडणुका घेतो. त्यानंतर तिसरे विधान आहे चळवळीला खंबीर नेतृत्वाची गरज नसते. तर हे विधान चूक आहे. कारण कोणत्याही चळवळ नेतृत्वामुळेच क्रियाशील राहते आणि व्यापक बनते. चळवळीचे यशापयशही खंबीर नेतृत्वावरच अवलंबून असते. त्यानंतर दुसरा मुद्दा, चळवळीचा कार्यक्रम, आंदोलनाची दिशा आणि तीव्रता केव्हा कमी अधिक करायची याबाबत खंबीर नेतृत्वच योग्य निर्णय घेऊ शकते. त्यानंतर तिसरा मुद्दा, खंबीर नेतृत्वच लोकांपर्यंत पोहोचून जनाधिकार मिळवू शकतो व चळवळीत परिणामकारकता वाढवू शकतो. म्हणून चळवळीला खंबीर नेतृत्वाची गरज असते. वरील विधान चूक आहे. त्यानंतर प्रश्न 8वा जो आहे तो म्हणजे पुढील संकल्पना स्पष्ट करा. कोणती एक संकल्पना स्पष्ट करायची आहे. त्यामध्ये पहिली संकल्पना आहे राष्ट्रीय पक्ष. त्यानंतर याचे जे उत्तर आहे, राष्ट्रीय पातळीवर कार्यरत असणाऱ्या पक्षांना राष्ट्रीय पक्ष असे म्हणतात. राष्ट्रीय पक्ष म्हणून मान्यता मिळवण्यासाठी निवडणूक आयोगाने पुढील निकष ठरवलेले आहेत. त्यामध्ये किमान 4 राज्यामध्ये शेवटच्या लोकसभा निवडणुकीत किंवा विधानसभेच्या निवडणुकीत किमान 6% मध्ये मते मिळवणे आवश्यक आहे किंवा किमान 4 सभासद लोकसभेत निवडून येणे आवश्यक आहे. किंवा दुसरी अट आहे, आधीच्या लोकसभेच्या निवडणुकीत किमान 3 राज्यामध्ये मिळून लोकसभेच्या एकूण जागापैकी 2% जागा निवडून येणे आवश्यक आहे. किंवा तिसरा आहे, किमान 4 राज्यामध्ये राज्य पातळीवरील पक्ष म्हणून मान्यता मिळणे आवश्यक आहे. त्यानंतर दुसरी टिप पाहू तो म्हणजे भ्रष्टाचार. तर याचे उत्तर कायद्यानुसार वाजवीपेक्षा अधिक पैसे घेणे, दुसऱ्यांना नाडणे याला भ्रष्टाचार असे म्हणतात. दुसरा मुद्दा, भ्रष्टाचार केवळ आर्थिक स्वरूपाचाच असतो असे नाही, तर सामाजिक, राजकीय, धार्मिक, सरकारी पातळीवर असा सर्वत्र होत असतो. तिसरा मुद्दा, अधिकाऱ्यांचा गैरवापर हाही भ्रष्टाचार असतो. गैरप्रकार, लाच देणे वा स्वीकारणे, मालाची साठवणूक करून अधिक किमतीला विकणे हे सर्व प्रकार भ्रष्टाचाराचेच आहेत. त्यानंतर चौथा मुद्दा, भारतात सार्वजनिक आणि खाजगी क्षेत्रात भ्रष्टाचार ही मोठी समस्या बनली आहे. वाढत्या भ्रष्टाचारामुळे लोकशाहीवरील लोकांचा विश्वास उडू शकतो. त्यानंतर प्रश्न 8वा ब जो आहे तो म्हणजे पुढील संकल्पना चित्र पूर्ण करा. तर भारतातील प्रमुख चळवळी. तर याचे उत्तर आपल्याला 4 चळवळी लिहायचे आहेत. त्यामध्ये शेतकरी चळवळ, त्यानंतर पर्यावरण चळवळ, त्यानंतर आदिवासी चळवळ, त्यानंतर कामगार चळवळ अशा चळवळी आपण लिहू शकता. त्यानंतर पुढील संकल्पना चित्र पूर्ण करा. तर संकल्पना चित्र आहे भारतातील प्रादेशिक पक्ष. तर भारतातील प्रादेशिक पक्ष यामध्ये शिवसेना आहे, त्यानंतर शेतकरी कामगार पक्ष आहे, त्यानंतर महाराष्ट्र नवनिर्माण सेना आहे, त्याचबरोबर समाजवादी पक्ष, याचबरोबर आसाम गण परिषद, शिरोमणी अकाली दल असे सुद्धा भारतातील प्रादेशिक पक्ष आपण लिहू शकतो. त्यानंतर प्रश्न 9वा जो आहे तो म्हणजे पुढील प्रश्नांची थोडक्यात उत्तरे लिहा. कोणताही एक प्रश्न आपल्याला सोडवायचा आहे.
त्यामध्ये पहिला जो प्रश्न आहे तो म्हणजे सामाजिक न्याय प्रस्थापित करणे म्हणजे काय? तर याचे उत्तर, ज्या सामाजिक बाबीमुळे, विचारामुळे व्यक्तीवर व काही लोकसमूहावर अन्याय होतो, त्या बाबी व ते विचार नष्ट करणे. त्यानंतर दुसरा मुद्दा, व्यक्ती म्हणून सर्वांचा दर्जा समान मानणे व तशी धोरणे आखणे. त्यानंतर तिसरा मुद्दा, जात, धर्म, भाषा, लिंग, वंश, जन्मस्थान, संपत्ती इत्यादीवर आधारित श्रेष्ठ कनिष्ठ असा भेद न करता समान वागणूक देणे. आणि चौथा मुद्दा आहे, सर्वांना विकासाची समान संधी देणे. त्यानंतर दुसरे जे प्रश्न आहे, दुसरा प्रश्न तो म्हणजे मुक्त व न्याय निवडणुका घेण्यासमोरील आव्हाने कोणती आहेत? तर याचे उत्तर, मुक्त वातावरणात आणि न्याय पद्धतीने निवडणुका घेण्यात निवडणूक आयोगाला पुढील आव्हानांना तोंड द्यावे लागते. त्यामध्ये एक, देशाचा भूविस्तार आणि प्रचंड लोकसंख्या लक्षात घेऊन निवडणुकांचे नियोजन करणे. त्यानंतर दुसरा मुद्दा, निवडणुकामध्ये होणारा आर्थिक गैरव्यवहार रोखणे. त्यानंतर तिसरा मुद्दा, गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या उमेदवारांना रोखणे आणि राजकारणाचे गुन्हेगारीकरण होऊ घेतलेल्या वातावरणात निवडणुका यशस्वी करून दाखवणे. आणि चौथा आहे, निवडणुकीच्या काळात होणाऱ्या वाढत्या हिंसेमुळे निर्माण होणाऱ्या दहशतीच्या वातावरणात निवडणुका घेणे. या सर्व निवडणूक आयोगासमोरील आव्हाने आहेत. तर मित्रो, असेच 10वी बोर्ड परीक्षेच्या दृष्टीने महत्त्वाचे व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा. धन्यवाद.